ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि ॲडव्होकेट मंगेश सासने हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर संवाद यात्रेसाठी आले होते. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या चौकामध्ये ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आपण ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक प्रमुख स्थळांना भेटी देत असून त्या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून ओबीसी जनमोर्चाची भूमिका स्पष्ट करत असल्याचं सांगितलं. भविष्यात सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकार काढणार असेल तर त्याला विरोध करण्यासाठी आत्तापासून जनमानसात जाऊन जनजागृती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर लाखोंच्या संख्येनं ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती मिळून वाजत गाजत मुंबईतील आझाद मैदानावरून धडक मारतील आणि या मायबाप सरकारला या ओबीसी समाजाचा आक्रोश दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. सगळ्या सोयऱ्यांचा जी.आर. जर राज्य सरकारने काढला तर आम्हाला मुंबईमध्ये जावं लागेल आणि या राज्यातील 18 पगड जातीतील 18 आलोतेदार आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन जावं लागेल. कारण सगळ्या सोयऱ्यांचा जी.आर. फक्त ओबीसीसाठी ओबीसीच्या विरोधात नाही. सगळ्या सोयऱ्यांचा जी.आर. काढला तर त्याचा फटका ओबीसीसह SC/STला सुद्धा बसणार आहे. त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात ओबीसीसह SC/STनं सुद्धा सोबत घेऊन मुंबईमध्ये घुसणार आहोत. यावेळी नवनाथ वाघमारे, दिगंबर लोहार, प्राध्यापक संतोष कोळेकर, जगन्नाथ माने यांनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी अनिल सुतार, लालासो सुतार, महादेव कोरे, बाळासो लोहार, राजेंद्र कुंभार, आबासो सिद, शिवाजी सिद, अरविंद खोत, कृष्णा तोडकर, तात्यासो हंडे यांच्यासह ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.